केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 ने सन्मान करण्यात आलाय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील समवेत अन्य मान्यवर उपस्थित होते। दापोली तालुक्यातील आंजर्ले तरी बंदरच्या बाजूकडे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने एक जेट्टी बांधली आहे। जेट्टीच्या पायऱ्यांखालील दगड वाहून गेल्याने पायऱ्या अधांतरित राहिल्या आहेत। त्यामुळे या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे। पायऱ्या अधांतरित असल्या तरी जेट्टीला धोका नाही, त्यामुळे लवकरात लवकर पुन्हा भराव टाकण्याची मागणी आता केली जाते। रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील खांडा मोहल्ला येथे 18 वर्षीय नातवाने 72 वर्षीय आजोबांची निर्घृण हत्या केली आहे। हत्या अनोळखी व्यक्तीने केली असा बनाव करण्यात आलाय। मात्र अवघ्या 3 तासात पोलिसांनी खुनाचा छडा लावला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या। मृत व्यक्तीचं नाव शौकत अली हुसेन मिया परदेशी असं असून नातू मोहम्मद अजगल अली परदेशी आहे। माणगाव येथील दगड तटकरे विद्यालयात प्रशिक्षण घेत होता। आजोबाने सांगितले, तू काहीच करू शकत नाहीस, कधीच सुधारणार नाहीस, याचा राग आल्याने त्याने आजोबांची हत्या केली। रायगड जिल्ह्यातील मुरुड पोलीस स्टेशन हद्दीत काशीद समुद्र किनाऱ्यावर 55,74,000 रुपये किमतीचे 11 किलो 148 ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ असलेले पाकिटे सापडली आहेत। या वृत्ताने मुरुड तालुक्यासह रायगड आणि कोकण किनारपट्टीवर खळबळ उडाली आहे। चिपळूण शहरातील गंधारेश्वर पुलावरून अहिरे पती पत्नीने आत्महत्या केल्याचं गूढ वाढलं आहे। अश्विनी अहिरेचा मृतदेह धामण देवीच्या नजीक वाशिष्ठी नदीपात्रात सापडल्याने तपासाला वेग आलाय। अद्याप या आत्महत्येचं नेमकं कारण काय हे पोलीस तपासात उघड झालेलं नाही। देवाचे दर्शन घेऊन निघालेल्या या पती पत्नीमध्ये वादाचे नेमकं काय कारण होते याचा तपास चिपळूण पोलीस करीत आहेत। बहुधा डिप्रेशनमुळे तिने आत्महत्या केली असावी काय, असा धागा तपासादरम्यान शोधला जातोय। मात्र आत्महत्येचं गूढ अद्यापही कायम आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।